नमस्कार मित्रांनो, समोर आपण पाहत आहात की महाराष्ट्राचा नकाशा. महाराष्ट्र म्हणजे काय हे वेगळं कुणाला विचारायची आणि कोणी सांगायची आवश्यकता नाही आहे. खालच्या अर्ध्या भागात तुम्हाला महाराष्ट्र दिसत आहे. परवा आपण उजनी पुलाचा व्हिडिओ केल्यानंतर मनात फक्त एकच शंका गोळत होती की महाबळेश्वरजवळ तापोळ्याचं जे आता विकसन असेल, रिंग रोडमुळे सिंहगडच्या पायथ्याला धरणावरती तो पट्टा असेल, आता उजनीचा पुलाचं काम असेल, तर प्रकर्षाने एकच उणीव जाणवत होती की हा पट्टा असेल किंवा हा भाग असेल. आता इकडं आपण पाहतो नर्मदा नदीच्या ह्याच्यावरती स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे सरदार पटेलांचं तिथं नर्मदा सरोवरचं पर्यटन केंद्र म्हणून विकसित केलेलं आहे. हा व्हिडिओ मुद्दाम महत्त्वाचा आहे, कारण का जर का कोणाला माहिती असेल पर्यटनाबाबत, तर महाराष्ट्रात पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. तर महाराष्ट्राची शक्तिपीठं हे निश्चितच तीर्थक्षेत्रे आहेतच, पण त्याचबरोबर गडकिल्ले आणि महाराष्ट्राचं नैसर्गिक वैविध्य. इकडं आपण पाहू शकतो व्याघ्र प्रकल्प आहेत. इकडं देखील व्याघ्र प्रकल्प आहे. हा निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे कोकणाचा. नद्यांची पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी अशी सुपीक खोरी आहेत. तर महत्त्वाचं काय आहे, तर प्रकर्षाने विदर्भचा अर्थ ज्यावेळेस मी विचारला, तर जिथं विंध्य पर्वताच्या दक्षिणेचा भाग, जिथं दर्भ म्हणजे गवतही नव्हता असा भाग, तर तिकडं धरणावरती पूल मला उणीव जाणवली. आणि साखर कारखानदारी, बाकी विदर्भ खानदेशाकडून जिनिंग मिल उर्वरित महाराष्ट्राने घ्याव्यात आणि इकडून त्यांनी हे जवळ करावं.